कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सीताई, तुम्हाला खूप आवडतं ना झाडांची काळजी घ्यायला? हो, खूप आवडतं। शिवा, तुला माहितीये मी लग्न करून जेव्हा या घरी आले, अचानक जबाबदाऱ्या पडल्या अंगावर। माहेरच्या मैत्रिणी माहेरी, मग मैत्री करायची कुणाशी, मन मोकळं कोणाकडे करायचं, मग झाडांशी मैत्री केली। पण तुमच्या मैत्रिणी तर आहेत ना इथे? हो आहेत ना, खूप आहेत, पण तेव्हा नव्हत्या ना। मग ह्यांचं सोशल सर्कल होतं, नातेवाईक होते, भेटीगाठी व्हायच्या तेव्हा झाल्या। पण खरी मैत्रीण तीच असते जी आपल्याला पूर्णपणे ओळखते, जिच्याकडे आपण मन मोकळं करू शकतो, धमाल मजा करता येते तिच्या बरोबर। हा, हे बाकी खरं आहे। तुझी आहे कोणी मैत्रीण? नाही ना, म्हणजे माझ्या मैत्रिणी अशा कधी झाल्याच नाहीत। हा, पण पाना गँग बरोबर मी एवढी धमाल केली ना, खूप धमाल केली, खूप। लहानपणी बरं असतं ना, आपण निरागस मनाने मस्त सगळ्याची मजा घेत राहतो। मग आपण मोठे होतो, बालपण सुटतं, माहेर दुरावतं। ते असं नाहीये सीताई, म्हणजे आपल्या जर हक्काचे मित्र मैत्रिणी असतील ना, तर वय इम्पॉर्टंट नसतो। तुम्हाला आहेत का अशा हक्काच्या मैत्रिणी? सांगा ना, आहेत का? आहेत ना, अगदी जवळच्या मैत्रिणी, चिनू आणि कावेरी। आईला गोड नाव आहेत हा? ही त्यांची लाडाची नावं आहेत, खरी नावं वेगळी आहेत। तुम्ही मजा केली असेल ना फार? अरे खूप धमाल केली आम्ही। गावाला सगळे दुपारी झोपले की मग सुरू मजा। जायचं, दगड मारून कैऱ्या पडायच्या, आणि तुला माहितीये ते पान घ्यायचं, त्याला अशी काडी लावायची आणि त्याचा द्रोण करायचा, मग त्याच्यात करवंद जमा करायची। मग काय, आम्ही मोठ्या झालो, आमची लग्न झाली, बालपण संपलं, माहेर सुटलं, आणि माहेरचं अंगण सुनं राहिलं। आता फक्त आठवणी राहिल्यात। सीताई, तुमच्या या आठवणी मी नक्की परत जिवंत करणार। तुम्हाला आता मी एक कमाल सरप्राईज देते। आशू, एवढंच करायचंय तुला? हे जरा जास्ती नाही होते का? जास्त काय, एवढंच होतं काम आहे। ऐक ना, ऐक माझं, हे बघ मला केवढं काम आहे बघ, किती ईमेल करायचं आहे, आणि हे सगळं वेळ होणार आहे कामाला। करावं लागेल, वेळ काढावा लागेल। अगं पण आशू, सीताईने जर असं केलं असतं तर तुला जितका आनंद मिळालाय आतापर्यंत तो मिळाला असता का? म्हणजे त्यांनी कितीतरी आयुष्यात गोष्टी मिस केल्या असतील, ते आपल्याला माहितही नाही, कल्पनाही नाही त्याची आपल्याला। मलाही नव्हती अरे, कारण त्या त्यांच्या मनातलं कधीच सांगणार नाही, सगळ्या गोष्टी पोटात ठेवतील। पण आता त्यांना काय आवडतं, त्यांचा आनंद कशात आहे हे बघायला नको का? आता हे असं बोलल्यानंतर मी काय बोलू, मी करायलाच लागणार ना मला। तुला नाही म्हणायची संधी नाहीच आहे आशू। लहानपणापासून तुझ्या मित्रमैत्रिणींना बोलवून तुझे वाढदिवस साजरे नाही का केलेत त्यांनी कधी? फक्त तुझं सोड, अख्ख्या घरासाठी त्यांनी काय काय केलंय। आता त्यांचा आनंद कशात आहे, त्यांना त्यांचा आनंद द्यायला नको का? पण शिवा, जेव्हा आई हे सगळं करायची तेव्हा ती आपण करायची, आनंदाने मनापासून करायची, तिला फोर्स नाही केला कोणी कधी। पण तेच का करायच्या त्या? कारण तो आनंद तुझा होता आशू। आता त्यांचा आनंद तू त्यांना द्यायला नको? बरोबर आहे तुझं म्हणणं, खरंय, त्यांचा आनंद त्यांना द्यायला हवा, आईचा आनंद आईला द्यायला हवा। मी देणार। थँक्यू आशुतोष देसाई, थँक्यू। थँक्यू का? तुला थँक्यू म्हटलं पाहिजे का? कारण तू मला जाणीव करून दिलीस या सगळ्याची। काय? कुठे काय? मी काय म्हणतो, ती कबड्डी खेळलो ना आपण, फार मजा आली।
परत खेळायची का कबड्डी? असं म्हणतोस पण आता एवढं काम आहे मला, कसं जमेल सगळं? एवढं सगळं बोललास ना, मग आता ते नाही आठवत आहे का? काम कर गपचूप चल, आणि मी सांगितले ते पण करायचंय. चला 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 चल. शिवा, मला वाटलंच होतं की तू एकटं काम करत बसणार. मग काय झालं एवढं? अरे मग काय झालं काय? अगं कीर्तीला बोलवायचं ना मदतीला. हो काकू, त्या पण थकतात हो. आणि हे ना सीताईसाठी सरप्राईज आहे, त्यामुळे मला कोणाची गडबड पण नको होती, म्हणून मी करते. काय चाललंय हे? अगं आम्ही ते आम्ही सहज हे सगळं करतो. अच्छा, सहज काम चाललंय का? उपदव्यापी नणन कुठे तुझी? आली नाही ना? कीर्ती, कीर्ती, सीताई ऐका ना, हे बघा, जाऊ द्या ना. हे बघा, त्या होत्या मदतीला, आम्हीच नको म्हंटल. अगं का काय झालं? काय झालं? हे काय आहे? काय? हे सगळं काम तू करणं अपेक्षित आहे. हो पण हिनेच मला पाठवलं, सांग ना आता. हो मी सांगितलं तेच सांग, म्हणजे सीताई अहो मीच सांग. ती काही म्हणेल, शिक्षा मी दिली आहे ना, त्यामुळे सगळी कामं तूच करायची आहेस. नाहीतर काय होईल माहितीये तुला? आई अगं आता ह्यात माझी काय चूक आहे? तोंड बंद करायचं आणि हात चालवायचा. चल कामाला लाग. आणि तुम्ही दोघी कशालाही हात लावायचा नाही, सगळं तिला करू दे. चल शिवा, चल हो बाजूला, करू दे तिला. ऐका ना सीताई प्लीज. नाही, हा माझा निर्णय आहे. हा बरोबर आहे, पण मला बनवायचंय हे सगळं आता. अगं असं काय बनवायचंय? ती करेल ना मग ते सगळं. काय ग बोल. सीताई हे सरप्राईज आहे. आता हे काय नवीन? कधीतरी आराम कर. बरं ठीक आहे. काय सरप्राईज आहे? कोणासाठी आहे? सांग, मला सांग. ते नाही आता सांगता येणार तुम्हाला. तुम्ही एक काम करा, तुम्ही चला इथून चला. अहो नाही नाही, मला सांग. असं कसं मी मदत करते? नाही मला नाही सांगता येणार. तुम्ही कशाला मदत करताय? तुम्ही चला माझ्याबरोबर. तुम्ही चला. ओ काही नाही सांगता. हे काय तुझं वेगळंच? या सासू सुना कमी आणि मायलेकी जास्त वाटतंय. अरे चल ये, आपण काम करूया. चल तुला मी सांगते काय करायचंय. चल चल चल. घे हे बटाटे, घे चिरायला घे. किट्टू डार्लिंग, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.